गुबगुबीत गव्हाच्या पिठाची पुरणपोळी बनवण्यासाठी इथे गव्हाचं पीठ कापडामधून चाळून घ्यायचं. थोडीशी हळद, चिमूटभर मीठ घालून सैलसर असं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. इथे डाळ घेतलेली अंदाजाप्रमाणे मी इथे डाळ स्वच्छ धुवून घ्यायची. डाळ शिजवताना त्यामध्ये तेल आणि हळद घालून आपल्याला 5 किंवा 6 शिट्ट्या कुकरला घेऊन डाळ मऊसूत शिजून घ्यायची. डाळ शिजल्याच्या नंतर गाळून घ्यायची. मॅचरने तिला आपल्याला बारीक करून घ्यायचे. गूळ आणि साखर दोन्ही एकत्र करून मी अंदाजानुसार घालून घेतलेले. त्यानंतर पुरण आपल्याला गॅसवरती सुकवून घ्यायचं. सुकल्याच्या नंतर थोडंसं गार करायचं. त्यानंतर चाळणीतून पुरण वाटून घ्यायचं, म्हणजे मोकळं सुटसुटीत पडतं. गव्हाच्या पिठाला मळलेलं तेल लावून परत एकदा मळून घ्यायचं आणि जितकं आपण पीठ घेणार आहे त्याच्या डबल पुरण भरून छान उंडा बनवून घ्यायचा. हलक्या हाताने पातळ गव्हाच्या पिठाची असल्यामुळे पोळी लाटून घ्यायची आणि खरपूस भाजून